लग्नानंतर तब्बल 12 वर्षे देव पाण्यात घालून नवस सायास करून ज्याच्या आगमनाने घरात आनंदाचे उधाण आले होते, ज्याच्या हसण्याने घरातील दारिद्र्याचा थकवा क्षणार्धात पळून जायचा, तोच 9 वर्षांचा निष्पाप समर्थ शुक्रवारी पहाटे नियतीच्या निर्दयी खेळाचा बळी ठरला. रेबीज या भयंकर आजाराने समर्थचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका क्षणात स्वामी कुटुंबाचा हसता खेळता संसार उघड्यावर आला आहे. समर्थ योगीनाथ स्वामी, वय 9 वर्षे, राहणार घोंगडे वस्ती, चाटला साडी सेंटर, सोलापूर असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. रोज सकाळी दप्तर पाठीवर मारून आनंदाने शाळेत जाणारा समर्थ आता कधीच परतणार नाही या विचारानेच संपूर्ण सोलापूर शहर आणि घोंगडे वस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 महिन्यांपूर्वी समर्थ आपल्या मित्रांसोबत गल्लीत सायकल चालवत होता. खेळता खेळता तो अचानक रस्त्यावर पडला आणि त्याच्या पायाला दुखापत होऊन रक्त वाहू लागले. याच वेळी एका कुत्र्याने त्याच्या जखमेला लाळ लावली. समर्थच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. लहानशीच तर जखम आहे असे समजून आणि गरिबीमुळे त्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार वेळेवर होऊ शकले नाहीत. पुढे 2 महिने समर्थला ताप, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. कौटुंबिक ओढात आणि तीही आई-वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखवले, पण 24 जून रोजी त्याला त्रास अधिकच वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे 4:11 समर्थने या जगाचा कायमचा निरोप घेतला. ज्या मुलाला लहानाचे मोठे करण्यासाठी आईवडिलांनी रात्रीचा दिवस केला, तोच डोळ्यांदेखत असा तडफडून निघून गेल्याने मातापित्याने केलेला आक्रोश उपस्थितांची छाती फाडणारा होता. या घटनेमुळे एक सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. कुत्रा, मांजर किंवा वटवाघूळ यांनी चावा घेतला असल्यास अथवा त्यांच्या लाळेशी संपर्क आला असल्यास ती जागा तात्काळ 15 मिनिटे साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी व विलंब न करता शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज विरोधी लस घ्यावी, असे कळकळीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एका छोट्याशा निष्काळजीपणाने आणि गरिबीच्या सावटाने एका आईबापाचे 12 वर्षांचे स्वप्न आणि 9 वर्षांचा जिव्हाळा कायमचा हिरावून घेतला आहे.